राज्यातील नागरिकांसाठी घरकुल योजना 2025 या योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी 1,20,000 इतके अनुदान थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। बघा, भारत सरकारकडून महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत। जर तुम्हाला घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल तर कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, सोबतच त्याच्यासाठी कागदपत्रे कोणकोणती आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये लाभ काय मिळणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन जातील। बघा, प्रधानमंत्री घरकुल योजना 2025 या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींना, सोबतच इतरही शेतकरी आहेत, सोबतच रेशनधारक आहेत, गॅस ग्राहक आहेत आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी घरकुल योजना 2025 या अंतर्गत तुम्हाला 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे। परंतु या योजनेसाठी काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट सुद्धा आहेत, त्या सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, प्रामुख्याने भारत सरकारकडून महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 19,66,786 इतके घरे मंजूर करण्यात आलेले आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र राज्यासाठी 20 लाख घरे मंजूर करून आणलेले आहे। ज्यांची कच्चे घरे आहेत किंवा भरपूर वर्षांपासून खराब झालेली घरे असतील त्यांना सुद्धा यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे। बघा, प्रधानमंत्री घरकुल योजनेचा अर्ज कसा करायचा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की या योजनेचा अर्ज कसा करायचा, सोबतच कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आणि तुमचा फॉर्म 100% पात्र ठरण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशा टिप्स आपल्या चॅनलकडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। परंतु एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, 2016 आणि 17 या आर्थिक वर्षामध्ये ज्यांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केलेले होते, त्यांचे अर्ज मंजूर झालेले नव्हते, त्यांच्यासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे। शासनाने काय सांगितलेलं आहे, 2016 आणि 17 मध्ये ज्यांनी अर्ज केलेले होते परंतु त्यांना जर घरकुल भेटलेलं नसेल तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असा सर्वे केला जाणार आहे आणि त्या सर्वेमधून जर ते खरोखर 2025 या वर्षामध्ये जर पात्र असतील तर त्यांना अडचण नाही, त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये प्राधान्य देऊन घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे ज्यांना नवीन अर्ज करायचे आहेत। आता हा अर्ज कसा करायचा, सोबतच कागदपत्रे कोणकोणते आहेत, सोबतच पात्रता कशा पद्धतीने ठरवली जाणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, ग्रामसभेकडे सर्व घरकुल योजनेचे अर्ज आपल्याला द्यायचे आहे, त्याच्यामुळे तुमची निवड तुमच्या गावातील सरपंच असेल, पोलीस पाटील असेल आणि ग्रामसेवक असेल यांच्यामार्फत तुमच्या गावामधील याद्या शासनाकडे येणार आहे। त्याच्यामुळे तुमची जी निवड आहे, तुमचा जो सर्वे आहे तर तो तुमच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांच्यामार्फत केला जाणार आहे की खरोखर तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र आहात की नाही। परंतु तुमच्या गावामधील सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक जर खरोखर सर्वेनुसार तुम्हाला पात्र ठरवत नसतील तर त्यांची बदली सुद्धा केली जाणार आहे, असं सुद्धा शासनाकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। कारण भरपूर ठिकाणी असे निदर्शनास आलेले आहे की गावातील सरपंच असेल, पोलीस पाटील असेल किंवा ग्रामसेवक असतील तर यांनी काय केलेलं आहे, गावामधील जे खरोखर पात्रतेमध्ये बसत आहे तर त्यांना घरकुली दिलेले नाहीत, परंतु त्यांच्या जवळील व्यक्तींना घरकुली दिल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते। त्याच्यामुळे जर तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे, त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरणार आहे आणि शासन स्वतः येऊन तुमचा सर्वे करणार आहे। या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे। त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होऊन देऊ नका की गावातील सरपंच, पोलीस पाटील यांच्यामार्फत त्यांना ज्यांना घरे द्यायचे त्यांनाच देण्यात येणार आहे, असं काही नाही। तुम्ही जर खरोखर पात्रतेमध्ये बसत असाल तर 100% तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे। बघा, शासनाने पात्रतेचे निकष सांगण्यात आलेले आहेत, तर हे पात्रतेचे निकष अगदी झटपट सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। बघा, पहिली पात्रता काय सांगण्यात आलेली आहे की तुमचे उत्पन्न सरासरी 1,50,000 रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे। बघा, महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचं उत्पन्न 1,50,000 रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे। तुमच्याकडे त्याचा प्रूफ म्हणून उत्पन्न दाखला सुद्धा असावा, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, पहिल्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला असाल तरच पुढे व्हिडिओ बघा, अन्यथा तुम्ही जर पहिल्याच पात्रतेमध्ये अपात्र असाल तर तुमचा वेळ वाया जाणार आहे, असं स्पष्ट सांगत असतो मी। बघा, दुसरी पात्रता सुद्धा लक्षात घ्या। घरामध्ये एखादी व्यक्ती अपंग असेल किंवा शारीरिकदृष्ट्या ती जर कमजोर असेल किंवा घरामधील कोणती व्यक्ती
मोलमजुरी करत असेल तर तुम्हाला सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। बघा, खास करून अपंग व्यक्ती असेल तर तुम्हाला सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। आता तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार नागरिक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। तर बघा, बाहेरील राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर नागरिक आलेले आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। जे खरोखर महाराष्ट्र राज्यामधले रहिवासी आहेत, सरासरी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहेत आणि त्यांच्याकडे मतदान कार्ड आहे, अशा नागरिकांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। त्याच्याच पुढची चौथी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, व्हिडिओ स्किप करू नका। स्किप केल्यानंतर तुम्ही परत 10 व्हिडिओ बघणार, 10 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणतीच अपडेट लक्षात येणार नाही। बघा, आपला व्हिडिओ थोडासा मोठा असतो परंतु अगदी मुद्देसूद असतो, सर्वांपर्यंत कळणारा सुद्धा असतो। बघा, चौथी पात्रता लक्षात घ्या। बघा, अर्जदाराच्या घरातील सदस्य सरकारी नोकरी करत नसावा, सोबतच घरामध्ये कोणालाही सरकारी पेन्शन नसावी। तर बघा, सरकारी नोकरी आणि सरकारी पेन्शन जर तुमच्या घरामध्ये कोणाला नसेल तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच पाचवी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदाराकडे 2.5 एकरपेक्षा जास्त बागायत जमीन नसावी। सरासरी 1 हेक्टर जमीन तुमच्याकडे बागायत असेल तर तुम्हाला लाभ दिला जाणार आहे, परंतु 2.5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ दिला जाणार नाही। परंतु ज्यांच्याकडे जिरायत 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल त्यांना सुद्धा अपात्र केले जाणार आहे। जर तुमच्याकडे सरासरी 5 एकर जमीन आहे आणि ती जमीन जर जिरायत असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ दिला जाणार आहे, परंतु 5 एकरापेक्षा जास्त जमीन आहे आणि ती जिरायत असेल तरी पण तुम्हाला अपात्र केले जाणार आहे। हे 2 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। सोबतच 6वी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदाराच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे किंवा अर्जदाराकडे सुद्धा 4 चाकी वाहन नसावे। आता याच्यामधून वगळण्यात काय आलेलं आहे, टॅक्सी वगळण्यात आलेले आहे, ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे। कारण जे तुम्ही भाडेकरू असाल किंवा इतर गोष्टींसाठी गाडी घेतलेली असेल, आपल्या उपजीविकेसाठी जर गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे, परंतु त्याची जर नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला सुद्धा अपात्र केले जाणार आहे। सोबतच 7वी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, अर्जदार कुटुंबाच्या घरातील महिला कुटुंब प्रमुख असेल तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे आणि तुमच्याकडे खास करून पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काहीही अडचण नाही। कारण रेशन कार्ड हे तुम्हाला केंद्र शासनाकडून दिलं जातं, त्यामुळे महाराष्ट्र राज्य किंवा महाराष्ट्र शासन याच्यामध्ये जास्त दखल देत नाही। त्याच्यामुळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 100% आधारावरती घरकुल योजनेचा लाभ सुद्धा मिळू शकतो। सोबतच बघा, लाभ किती मिळणार आहे। आता तुमच्या मनामध्ये भरपूर वेळापासून प्रश्न पडलेला असेल की खरोखर लाभ किती मिळणार आहे। बघा, राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यापैकी ग्रामीण भागामध्ये जे जिल्हे येतात तर त्या जिल्ह्यांमध्ये 1,20,000 इतकी रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, परंतु ही रक्कम एकदाच दिली जाणार नाही, तर ही रक्कम तुम्हाला 3 टप्प्यामध्ये दिली जाणार आहे। सरासरी तुम्ही ज्यावेळेस निम्म घर बांधणार आहात त्यावेळेस सरकारला फोटो द्यायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा हप्ता दिला जाणार आहे, त्याच्यानंतर घर पूर्ण झाल्यानंतर दुसरा फोटो द्यायचा आहे आणि तिसरं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही घराचं पूर्ण काम करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तिसरा हप्ता सुद्धा विस्तांतर केला जाणार आहे। सोबतच ग्रामीण भागामध्ये बघितलं, परंतु जे डोंगराळ भाग आहेत, बघा, महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये जे डोंगराळ भाग असतील, नक्षलग्रस्त भाग असतील, अशा भागासाठी 1,30,000 इतका निधी दिला जाणार आहे। त्याच्या आधारावरती तुम्ही घरकुल योजनेचा लाभ सुद्धा घ्यायचा आहे आणि तुम्ही घर सुद्धा बांधणं गरजेचं आहे। सोबतच अर्ज कुठे करायचा, बघा, अर्ज कुठे करायचा हे सुद्धा सांगतो। कालपासून भरपूर ताईंनी, भरपूर नागरिकांनी कमेंट केलेल्या होत्या की दादा या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे। बघा, अगदी मुद्देसूद सांगतो आणि झटपट सांगतो। बघा, महाराष्ट्र राज्यामधील सर्व नागरिकांनी आपल्या गावामधील ग्रामपंचायतमध्ये अर्ज करायचा आहे। बघा, तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत असते, ग्रामसेवकांकडे तुम्ही अर्ज करू शकता किंवा पोलीस पाटील किंवा सरपंच यांच्या आधारावरती ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज सुद्धा करू शकता। परंतु अजून शासनाने अजून एक ऑप्शन दिलेला आहे। बघा, एक तर तुम्ही गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज करू शकता किंवा तुमच्या गावाजवळच पंचायत समिती असेल तर त्या पंचायतमध्ये जाऊन अर्ज सुद्धा करू शकता। पंचायत समिती सुद्धा दुसरा ऑप्शन दिलेला आहे। बघा, दोन्हीपैकी एक निवडायचा आहे आणि कुठेतरी तुम्हाला अर्ज करायचा आहे। आता याची तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात येणार आहे, त्याविषयी सुद्धा माहिती देणार आहे, परंतु महत्त्वाची कागदपत्रे लवकरात लवकर काढून ठेवणं गरजेचं आहे। अन्यथा ज्यावेळेस घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यावेळेस तुमच्याकडे हे जर कागदपत्रे नसतील तर तुम्हाला अपात्र सुद्धा
केलं जाणार आहे। बघा महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे आलेले आहेत, परंतु सर्व नागरिकांनी कागदपत्रे काढून ठेवलेले आहेत। त्याच्यामुळे तुमचा नंबर लागू शकतो की नाही याच्यासाठी तुम्ही कागदपत्रे लवकरात लवकर काढून ठेवणं गरजेचं आहे। बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जर तुमच्याकडे शेतजमीन असेल तर त्या शेतजमिनीचा 7/12 उतारा लागणार आहे किंवा 8 उतारा असेल तरी पण चालू शकते। आता मालमत्ता नोंद प्रमाणपत्र, जर जमीन नसेल तर मालमत्ता नोंद प्रमाणपत्र। आता मालमत्ता नोंद प्रमाणपत्र कुठे भेटणार आहे तर माही सेवा केंद्र असेल किंवा सेतू सेवा केंद्र असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यांना स्पष्ट सांगा मालमत्ता नोंद प्रमाणपत्र पाहिजे, ते तुम्हाला देऊन टाकतील। किंवा तिसरं ग्रामपंचायत प्रमाणपत्र, आता हे तुम्हाला ग्रामपंचायतमधूनच मिळणार आहे। सोबतच आधार कार्ड, बघा सर्वांकडे आधार कार्ड आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं तर आधार कार्डच आहे, कारण या आधार कार्डवरतीच तुम्हाला 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे। तर बघा भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन काय करत असतं, सर्व ज्या योजनांचे पैसे आहेत तर ते आपल्या आधार कार्डच्या आधारावरतीच पाठवत असतं, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या डीबीटीच्या स्कीमद्वारे तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जात असते। कारण शासनाला सुद्धा सर्व योजनांचे किती पैसे आले किती दिले या गोष्टींचा सुद्धा हिशोब ठेवायचा असतो। सोबतच रेशन कार्ड, बघा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स सुद्धा लागणार आहे। सोबतच निवडणूक ओळख प्रमाणपत्र, बघा निवडणुकीचं जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर ते सुद्धा तुम्हाला जोडून द्यायचं आहे। सोबतच जातीचा दाखला, ओबीसी, एनटीसी, एनटीबी, एससी, एसटी या ज्या कास्ट आहेत, जर तुम्ही या कास्टमध्ये असाल तर तुम्ही सुद्धा कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला याच्यामध्ये लाभ घेता येणार नाही। सोबतच उत्पन्नाचा दाखला, बघा उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्ही लवकरात लवकर काढायचा आहे, कारण या दाखल्यांना भरपूर टायमिंग लागत असतो। सोबतच रहिवासी दाखला, बघा भरपूर ताईंनी काल कमेंट केलेल्या होत्या की रहिवासी दाखला म्हणजे काय। बघा तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामधील पोलीस पाटील, सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल यांच्याकडून त्यांच्या नावाने जो दाखला दिला जातो तोच आपला रहिवासी दाखला असतो। सोबतच तुमच्याकडे लाईट बिल सुद्धा असावं, पासपोर्ट साईज 2 फोटो म्हणजे छोट्या आकाराचे 2 फोटो लागणार आहेत, बँक पासबुक, बघा तुम्ही नॅशनल बँकेचे देऊ शकता किंवा तुमच्या गावाशेजारील किंवा तालुक्याच्या ठिकाणी जी बँक असते त्या ठिकाणचं सुद्धा बँक खातं देऊ शकता। सोबतच मनरेगा कार्ड झेरॉक्स, आता हे मनरेगा कार्ड कुठे भेटणार आहे, तुमच्या गावामध्ये जे ग्रामपंचायत असते त्याच ठिकाणी मनरेगा कार्ड सुद्धा भेटणार आहे। बघा तुम्हाला सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण GR बघितलेला होता, परंतु GRच्या आधारावरती भरपूर नागरिकांनी कमेंट केलेल्या होत्या की GR मध्ये असे काही शब्द आहेत की ते आम्हाला समजले नाही, त्याच्यामुळे आपण आपल्या भाषेमध्ये राज्यातील सर्व नागरिकांना समजून जावे, सोबतच त्यांना घरकुल योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ घेता यावा यासाठी आपल्या सर्वांना समजेल अशा गावरान भाषेमध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।